छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती आणि चातुर्याबद्दलचा हा आहे एक खास आढावा. तुम्ही विचार करा, 17व्या शतकात जेव्हा मुघल आणि आदिलशाहीची प्रचंड सैन्य होती, तेव्हा शिवाजी महाराजांनी गनिमी कावा आणि त्यांच्या असामान्य धाडसाने भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. चला तर मग त्यांचे दोन महत्त्वाचे पैलू पाहूया. पहिलं म्हणजे गनिमी कावा. हे एक क्रांतिकारी युद्धतंत्र होतं. महाराजांनी काय केलं तर त्यांनी सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांचा आणि त्यांना असलेल्या भूभागाच्या अचूक ज्ञानाचा पुरेपूर वापर केला. या तंत्रामध्ये वेग, आश्चर्यचकित करणारे हल्ले आणि चपळाई यावर भर होता. आणि यामुळेच त्यांचं छोटं सैन्य देखील मोठ्या आणि शस्त्रसज्ज सैन्याला हरवू शकत होतं. हे फक्त एक युद्धतंत्र नव्हतं, तर मोठ्या साम्राज्यांना दिलेला एक मानसिक धक्का होता, ज्यामुळे त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याचा बचावही केला. आणि दुसरं, आग्र्याहून झालेली ती अविश्वसनीय सुटका. 1666 मध्ये मुघल सम्राट औरंगजेबानं विश्वासघाताने महाराजांना आग्र्यात नजरकैदेत ठेवलं होतं. मग महाराजांनी आजारी पडल्याचं नाटक केलं आणि मिठाईचे मोठे पेटारे वाटायला सुरुवात केली, ज्यामुळे पहारेकरी थोडे गाफील राहिले. आणि 17 ऑगस्ट 1666 रोजी इतका कडक पहारा असताना महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजीराजे वेषांतर करून तिथून निसटले. पण ते थेट महाराष्ट्रात नाही आले. त्यांनी बैराग्याच्या वेशात मथुरा, काशी आणि गोंडवन मार्गे अनेक महिन्यांचा खडतर प्रवास करून राजगड गाठला. ही घटना त्यांच्या अतुलनीय धाडसाची आणि बुद्धिमत्तेची खरी साक्ष देते. थोडक्यात सांगायचं तर शिवाजी महाराजांनी केवळ एक राज्य नाही, तर असामान्य शौर्य, चातुर्य आणि दूरदृष्टीने एका नव्या युगाची पायाभरणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीती आणि चातुर्याबद्दलचा हा आहे एक खास आढावा. तुम्ही विचार करा, 17व्या शतकात जेव्हा मुघल आणि आदिलशाहीची प्रचंड सैन्य होती, तेव्हा शिवाजी महाराजांनी गनिमी कावा आणि त्यांच्या असामान्य धाडसाने भारताच्या इतिहासाला एक नवी दिशा दिली. चला तर मग त्यांचे दोन महत्त्वाचे पैलू पाहूया. पहिलं म्हणजे गनिमी कावा. हे एक क्रांतिकारी युद्धतंत्र होतं. महाराजांनी काय केलं तर त्यांनी सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांचा आणि त्यांना असलेल्या भूभागाच्या अचूक ज्ञानाचा पुरेपूर वापर केला. या तंत्रामध्ये वेग, आश्चर्यचकित करणारे हल्ले आणि चपळाई यावर भर होता. आणि यामुळेच त्यांचं छोटं सैन्य देखील मोठ्या आणि शस्त्रसज्ज सैन्याला हरवू शकत होतं. हे फक्त एक युद्धतंत्र नव्हतं, तर मोठ्या साम्राज्यांना दिलेला एक मानसिक धक्का होता, ज्यामुळे त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि त्याचा बचावही केला. आणि दुसरं, आग्र्याहून झालेली ती अविश्वसनीय सुटका.